वीज बिल होणार आता कायमचं शून्य. आली सरकारची स्मार्ट योजना. 95% अनुदानावर प्रत्येक सामान्य माणसाच्या घरावरती आता बसणार सोलर. मित्रांनो, दर महिन्याला येणारं लाईट बिल बघून आपण सर्वच जण वैतागून गेलोय आणि वाढत्या महागाईत विजेचा खर्च आपल्या खिशाला कात्री लावून जातोय. आता ही चिंता कायमची मिटणार आहे, कारण महाराष्ट्र शासन घेऊन आलंय एक जबरदस्त स्मार्ट योजना. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी एक जबरदस्त असा GR काढून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसासाठी स्मार्ट योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना म्हणजे वीज बिलातून आपल्या सर्वांची कायमची मुक्तता मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सरकार तुम्हाला तब्बल 95% अनुदान या योजनेअंतर्गत देणार आहे. म्हणजे जवळजवळ आपण प्रत्येक व्यक्ती आता कमीत कमी खर्चामध्ये आपल्या छतावरती सोलर पॅनल बसवू शकणार आहोत. चला तर मग अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया की ही स्मार्ट योजना नक्की काय आहे, कोणाला याचा फायदा मिळणार आणि तुम्ही यासाठी अर्ज कसा करायचा आणि आपल्याला अर्ज करतेवेळी काय काय डॉक्युमेंट लागणार, सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, केंद्र सरकारची PM सूर्यघर योजना तर तुम्हा सर्वांनाच माहित आहे. आता त्याच योजनेला जोड देत आहे ती म्हणजे राज्य सरकारची ही स्मार्ट योजना. आणि यामुळे तुम्हाला केंद्राकडून आणि राज्याकडून असा दुहेरी फायदा या योजनेमध्ये मिळणार आहे. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे की ज्यांच्या विजेचा वापर महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी आहे अशा तब्बल 5 लाख कुटुंबांना वीज बिलाच्या त्रासामधून मुक्त करणे होय. तर या योजनेअंतर्गत आता प्रत्येक व्यक्ती आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवू शकणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार. सर्वात पहिलं म्हणजे दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंब. राज्यातील सुमारे 1.5 लाख BPL कुटुंबांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्याचबरोबर 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे तुम्ही कोणत्याही कास्ट कॅटेगरीचे असाल तरी सुद्धा आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो. ओपन, SC, ST, OBC यामध्ये कोणत्याही कास्ट कॅटेगरीचा फरक पडणार नाही. जर तुमच्या घराचा वीज वापर मागच्या वर्षभरात म्हणजेच ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 यामध्ये कोणत्याही महिन्यात 100 युनिटच्या वर गेला नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे. थोडक्यात म्हणजे कमी वीज वापरणारं प्रत्येक सामान्य कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला किती पैसे भरायचे आहे या योजनेकरता आणि तुमचा स्वतःचा खर्च आणि सरकार किती खर्च देणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1 किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारचा अंदाजित खर्च हा 50,000 रुपये आहे. पण तुम्हाला एवढे भरायचे नाही. आता इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला याचा किती फायदा होणार आहे आणि तुम्हाला किती पैसे इथे भरावे लागणार आहे. तर आपण ग्राफिकच्या माध्यमातून थोडं समजून घेऊया की कशा प्रकारे आपल्याला हे अनुदान मिळणार आहे. तर यामध्ये दारिद्र्य रेषेखालील जे व्यक्ती आहेत त्यांचा एकूण खर्च म्हणजे 1 किलोवॅट लावण्याचा जो खर्च आहे तो 50,000 रुपये येणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला 30,000 रुपये देणार आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकार आपल्याला अनुदान स्वरूपी हे 17,500 रुपये देणार आहे. म्हणजेच तुम्हाला 1 किलोवॅट जर वीज कनेक्शन सोलर पॅनलचं घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त 2,500 रुपये भरायची आहे. म्हणजेच एकूण सरासरी मदत जी आहे ती 47,500 रुपये म्हणजेच 95% इथे 1 किलोवॅट करता मिळणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण कॅटेगरी करता 50,000 रुपये जो खर्च आहे त्यामध्ये केंद्र सरकार तुम्हाला 30,000 रुपये, राज्य सरकार 10,000 रुपये आणि तुमचा हिस्सा इथे 10,000 रुपये भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला 80% अनुदान मिळणार आहे. म्हणजे सरासरी 1 किलोवॅट मागे 40,000 रुपये अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर SC कॅटेगरी करता एकूण जो खर्च आहे तो 50,000, 1 किलोवॅट मागे केंद्र सरकार 30,000 रुपये, राज्य सरकार 15,000 रुपये आणि तुमचा हिस्सा इथे 5,000 रुपये भरायचा आहे. म्हणजे एकूण जवळपास 45,000 रुपये इथे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीसाठी सुद्धा सेम असणार आहे, ज्यामध्ये एकूण खर्च 1 किलोवॅट मागे 50,000 गृहीत धरून केंद्र सरकार 30,000 रुपये, राज्य सरकार 15,000 रुपये आणि तुमचा हिस्सा इथे 5,000 रुपये असणार आहे. आणि 45,000 रुपये इथे तुम्हाला अनुदान स्वरूपी मिळणार आहे, जे की 90% असणार आहे.
हा जो टेबल मी तुम्हाला दाखवला हा 1 किलोवॅट मागे राहणार आहे। मॅक्झिमम जर तुम्हाला 3 किलोवॅट पर्यंत घ्यायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक किलोवॅट मागे ज्या प्रकारे मी तुम्हाला 2,500 रुपये सांगितले की 1 किलोवॅट मागे 2,500 रुपये बीपीएल धारकांना आणि अदर कॅटेगरीनुसार 10,000 5,000 असे भरायचे आहे, त्या किलोवॅट मागे तुमचा खर्च देखील वाढणार आहे। जसं की जर तुम्हाला 3 किलोवॅटचं कनेक्शन घ्यायचं असेल सोलर पॅनलचं तर तुम्हाला इथे 2.5 गुणिला 3 म्हणजे 7,500 रुपये बीपीएल धारकांना भरावे लागणार आहे। त्यानंतर 15,000 रुपये एससी किंवा एसटी कॅटेगरीतील प्रवर्गातील व्यक्तींना भरावे लागणार आहे आणि जे जनरल व्यक्ती आहे त्यांच्याकरता 30,000 रुपये 3 किलोवॅट करता इथे भरू शकणार आहात। जो खर्च मी तुम्हाला टेबलच्या माध्यमातून समजावून सांगितला तो प्रति किलोवॅट मागे तुम्हाला अनुदान मिळणार आहे। तुम्ही ज्याप्रमाणे तुमचं किलोवॅट वाढेल त्याप्रमाणे तुमचं जो खर्च आहे जो स्वखर्च आहे तो सुद्धा वाढणार आहे। जसं 2,500 रुपये जर तुम्हाला 1 किलोवॅट करता भरायचे असेल तर 3 किलोवॅट करता तुम्हाला 7,500 रुपये भरावे लागणार आहे। एससी किंवा एसटी कॅटेगरीच्या व्यक्तींकरता तुम्हाला 15,000 रुपये हे 3 किलोवॅट मागे भरावे लागणार आहे आणि जनरल कॅटेगरीच्या व्यक्तींकरता 30,000 रुपये इथे भरावे लागणार आहे। 1,000 तुम्ही ज्याप्रमाणे तुमचं किलोवॅट वाढवणार त्याप्रमाणे तुमचा हिस्सा देखील इथे वाढणार आहे। पाहिलं बीपीएल कुटुंबांना 50,000 ऐवजी फक्त 2,500 रुपये भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि एससी किंवा एसटी बांधवांना फक्त 5,000 रुपये भरायचे आहेत। एवढ्या कमी पैशात आयुष्यभरासाठी वीज बिल शून्य करण्याची ही संधी आपल्याला पुन्हा मिळणार नाही। या योजनेसाठी काही सोप्या अटी देखील आहे, त्या पटकन थोडक्यात समजून घेऊया। तुमच्याकडे महावितरणचे अधिकृत वीज बिल कनेक्शन आणि मीटर असणे आवश्यक आहे। तुमच्या नावावर कोणतेही वीज बिलाची थकबाकी नसावी। तुमच्या विजेचा वापर ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 दरम्यान 100 युनिटच्या आत असावा। याआधी तुम्ही छतावरील सोलरसाठी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलर पॅनल बसवल्यानंतर तब्बल 5 वर्षे त्याच्या देखभालीची आणि दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ही कंपनीची असेल। तसा करारच सरकार करून घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतेही टेन्शन घेण्याची इथं आता गरज राहणार नाही। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अर्ज कुठे करायचा। मित्रांनो, अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे। तुम्हाला केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर योजनेच्या राष्ट्रीय पोर्टलवर जाऊनच नोंदणी करायची आहे। अर्ज कसा करायचा याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपण घेऊन येणार आहोत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवली जाणार आहे। त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी वगळता इतर प्रवर्गातील जे 3,45,000 लाभार्थी आहे आणि जे आधी अर्ज करतील त्यांनाच लाभ मिळणार आहे। त्यामुळे अजिबात वेळ वाया घालू नका आणि लवकरात लवकर आपला अर्ज सादर करा। मित्रांनो, विचार करा, एकदाच थोडा खर्च करून आयुष्यभरासाठी वीज बिल शून्य होणार। उलट जास्तीत जास्त वीज तुम्ही सरकारला देखील विकू शकणार आणि त्यामागून पैसे सुद्धा कमवू शकणार। ही फक्त एक योजना नाही तर आपलं घर आणि आपला महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी एक मोठी बाब आहे। तशी तर ही योजना संपूर्ण राज्यभरातच राबवली जाणार आहे, पण मेळघाट, नंदुरबार, त्यानंतर गडचिरोली सारख्या दुर्गम भागांना प्रथम प्राधान्य येथे दिले जाणार आहे। ही एक खूप मोठी गोष्ट आहे। ही योजना 2027 पर्यंत राबवण्यात येणार आहे। स्मार्ट योजनेचा लाभ घेऊया आणि आपलं भविष्य स्मार्ट बनवूया। तुमचे सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायचे आहे आणि कागदपत्रे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लगेच अर्ज करू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तुमच्या प्रत्येक मित्राला, प्रत्येक नातेवाईकाला पाठवा। याची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अपडेट्स लवकरात लवकर मिळेल। चला भेटूया अशाच व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।